फायनली गाईज बघू शकता आमचे देव इथं आहेत. तर इकडं पण माझ्या पाठीमागे बघू शकता इथं पण देव आहे. तर खंडोबाची पण मूर्त वर आहे बघू शकता तुम्ही. गाईस आपण दर्शन घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला आपला वरचा खंडोबा दाखवणार आहे. तर चला आता आपण वरती जाऊ. मग तेवढं झाल्याच्या नंतर मी तुम्हाला आमचं शेत दाखवत आहे. तर आपलं ब्लॉग कंटिन्यू बघा. तर गाईस बघू शकता आपली गाडी पण आपण डायरेक्ट आपल्या मंदिरापाशी आणलेले. मंदिर नाही बांधले, इथं छोटंसं बांधलेलं आहे कारण इथं पावसाळ्यामध्ये भरपूर अशी हवा राहते. तर बघू शकता आपली गाडी आणि आपला खंडोबा देव आहे की नाही मग खतरनाक. तर गाईस बघू शकता तुम्ही खतरनाक असा नजारा आहे गाईस. तर खंडोबाची मूर्त पण बघू शकता. बघू शकता आपण दर्शन घेतलेलं आहे. मग आपण ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही आपला खंडोबा. आता मी तुम्हाला आमचं शेत दाखवत आहे, मग आपण व्हिडिओ बंद करू. तर फायनली गाईज बघू शकता तुम्ही. आता मगाशी तुम्हाला मी इथून आपलं शेत दाखवलेलं. तर आता इकडं बघू शकता इथून ट्रॅक इकडं दिसतंय, इथून शेत आहे आपलं. तर इकडं पण बघू शकता इथं हे सगळ्या या शेत पण आता उन्हाळा असल्यामुळं एवढं खास काही हिरवगार नाही आहे. पावसाळ्यामध्ये मी पण ब्लॉक नक्की टाकल. तर इकडं बघू शकता याच्यामध्ये आपण पेरलेला होता. हे पूर्ण आपले शेत आहे गाईस. इकडं गाईस वारा पण भरपूर आहे बघू शकता गाईस. इकडं गाय पण चरू राहिले इथं बघू शकता तुम्ही. त्या डायरेक्ट इकडंच बघू राहिलेलं आहे खतरनाक. तर आता आपण इकडचं शेत दाखवत आहे गाईस. बघू शकता इकडं इथं पण गाईस आपलं शेत आहे. तर इकडं पण बघू शकता. मागाशी तुम्हाला सोलर दाखवलेली ती हे आहे गाईस. तर इथून एवढं एकदा तुम्हाला मी दाखवत आहे गाईस. इथं बघू शकता इथून एवढे शेत आहे बघत राहा तुम्ही. देखते जाओ गाईस, देखते जाओ. पूर्ण डोंगर आपला आहे गाईस. बघू शकता इकडं भरपूर जमीन आहे गाईस. इकडं पण बघू शकता. पण इथं अशी एवढा वारा असल्यामुळे काही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचणार नाही. तर भरपूर असा वारा सुटलेला आहे गाईस. तर आता आपण एवढा वारा आहे गाईस तरी काय पोचतोय ते तुमच्यापर्यंत आवाजच पोचणार नाही. तर इकडं थोडं याला जाऊन बोलू आपण तर मंदिर. तर गाईस आता मी काय म्हणत होतो, तुम्हाला दाखवलेलं ते शेत पूर्ण आपलं आहे. आपला खंडोबाचं मूर्ती आहे वरती बघू शकता. तर आता मी इथला ब्लॉग तुम्हाला नक्की पावसाळ्यामध्ये टाकेन कारण पावसाळ्यामध्ये इतका खतरनाक असा नजारा राहत. तिकडं पावनचक्की सुद्धा आहेत. मी इथून झूम करून दाखवत आहे मी तुम्हाला. तर इथं बघू शकता पावनचक्की इथं आहे. पण ते आता थोडं रान नाही का धुक्यासारखं असं हे झालेलं आहे ना. पावसाचं पण वातावरण झालेलं आहे बघू शकता तुम्ही. खतरनाक असं पावसाचं वातावरण आहे. तर गाईस माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून टाका. तर भेटू आपण असेच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.